नमस्कार, मी माधव भालेराव. हिंदवी बाणाच्या दिलखुलासा विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसाच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी राजकीय विषयावर दिलखुलासा अशी चर्चा करणार आहोत. शिवाभाऊ, पहिल्या प्रथम तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, आभारी आहे. सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं गरमागरम वातावरण चालू आहे. या गरमागरम वातावरणामध्ये नेमकं शिवाभाऊ नरंगले यांचं काय चालू आहे? नाही, लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर नांदेड लोकसभेची जबाबदारी दिली होती. त्या अनुषंगानं उमेदवारी अर्ज भरल्यापासून ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत मी नांदेड लोकसभेमध्ये पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करत होतो. लोहा कंधार विधानसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर होता, परंतु निवडणूक झाल्यापासून तुम्ही कुठेतरी मावळल्यासारखे दिसत आहात. नाही, हे अजिबात नाही. उलट मी निवडणुकीमध्ये पडलो, दुसऱ्या दिवशीपासून कामाला लावलो. फेसबुक, व्हॉट्सअप आणि प्रसिद्धीपासून दूर राहिलो. याचा अर्थ असा नाही की मी काम करत नाही. माझ्या पद्धतीनं, माझ्या प्लॅनिंग नुसार मी या विधानसभेची तयारी करत आहे. ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण शैलीमध्ये काम करत होतात त्यावेळेस एक शिवा नरंगले आक्रमक चेहरा म्हणून समोर आला आणि त्या आक्रमक चेहऱ्यानेच लोहा कंधार मतदारसंघामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये तुमची ओळख झाली. परंतु ज्या मनसेमध्ये तुम्ही आक्रमकपणे काम केलात, मोर्चे असतील, आंदोलने असतील, पण ती आज कुठेतरी दिसत नाही. त्याच्यामुळं मनसेमध्ये काम करणं वेगळं आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणं याच्यामध्ये तुम्हाला फरक पडत नाही. तो काळ तरुण वयाचा होता. त्या काळामध्ये आम्ही खूप आंदोलनं केली, पण कालांतरानं राजकारणामध्ये मी त्या आंदोलनाच्या माध्यमातून दबदबा निर्माण करू शकलो आणि या काळामध्ये लोकांच्या प्रश्नाच्या बाबतीत माझ्याकडे कुठला प्रश्न जर आला तर मला वाटते त्या बाबतीत अनेक आंदोलनं आपण केलेली आहेत, पण लोकांच्या अडचणी आता बऱ्यापैकी मी सोडू शकतो आणि आंदोलनाची धार ही संपूर्ण राज्यामध्येच कमी झालेली आहे. कारण लोकांचाही रिस्पॉन्स आता आंदोलनाला बऱ्यापैकी राहिलेला नाही. फक्त जातीच्या मुद्द्यावरच तेवढे आंदोलन व्हायलेत, पण लोकांच्या प्रश्नावर आंदोलनाला जनताही प्रतिसाद देत नाही. पण जेव्हा कुठे अन्याय दिसेल त्या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन केलेलीच आहेत. अशामध्ये तर कुठे तुमची आक्रमकता दिसलेली नाही. नाही, आक्रमकता म्हणजे अधिकाऱ्यांना मारणं किंवा आक्रमकता म्हणजे नेमकं काय? आक्रमकपणेच त्या ठिकाणी मुद्दे मांडून, बाजू मांडून, शेतकऱ्याचे असतील, लोकांचे प्रश्न असतील ते प्रभावीपणे मांडून त्या ठिकाणी आम्ही काम करून दिलेली आहेत. तुम्ही जिल्हा परिषदची निवडणूक लढवलात, त्यावेळेस ही मतदारांनी तुम्हाला भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यावेळेस तुम्ही चांगल्या चर्चेमध्ये होतात, परंतु सध्या कुठेतरी चर्चा थांबल्यासारखी वाटते शिवा नरंगले नावाची. शिवा नरंगले कधी थांबला नाही. शिवा नरंगले कधी थांबणार नाही. शिवा नरंगले हा सातत्यानं या ठिकाणी कंधार लोहा तालुक्यामध्ये राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि मी कुठलीही निवडणूक ही कधीही सोपी निवडणूक धरलेली नाही. तडजोडीचं राजकारण केलेलं नाही. जेव्हा निर्णय एखादा मी घेतला त्या निर्णयाशी ठाम राहून, मग ती आपण बघितलं असेल 2012ची जी काय माझी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, या मतदारसंघातले सगळे नेते एकीकडे होते आणि एकटा शिवा नरंगले एकीकडे होता. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड आणि सगळे इकडे होते. शिवा नरंगले विरुद्ध निवडून आलेले आमदार, अशीच लढत या मतदारसंघामध्ये झाली आहे. त्याच्यामुळं माझ्या सातत्याचं माझं जे सातत्य आहे त्याच्या अनुषंगाने मला एवढी मतं त्या ठिकाणी पडलेली होती. 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा निवडणूक मध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये एक वंचित बहुजन आघाडीची एक मोठी लाट निर्माण झाली होती, परंतु या निवडणुकीमध्ये ती लाट कुठेतरी मावळल्यासारखी दिसते. नाही, तसं अजिबात नाही. उलट गेल्या निवडणुकीपेक्षा वंचित बहुजन आघाडीची बांधणी अत्यंत मजबूत झालेली आहे. गेल्या निवडणुकीत तरी पक्षाला वेळ खूप कमी मिळाला होता. वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली आणि लगेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लागल्या. पण गेल्या 5 वर्षामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, आदरणीय अंजलीताई आंबेडकर असतील, आदरणीय सुजातासाहेब आंबेडकर असतील, संपूर्ण महाराष्ट्र ते पिंजून काढत आहेत. आणि यावेळेस गेल्या वेळेसपेक्षा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भरभरून मतदान पडल्याचं दिसून येईल.
येऊन यावेळेस आमचे उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती या निवडणुकीच्या माध्यमातून झाली. ज्यावेळेस तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस तुमच्या सोबत कार्यकर्त्याचा एक माप होता, परंतु आता तो माप कुठेतरी दिसत नाही. कार्यकर्ते तुमच्यापासून दूर गेल्याचे दिसत आहे. तसं अजिबात नाही. काही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया नाराजीच्या व्यक्त केल्या जातात. उलट कार्यकर्त्याची, सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्याची मोठी फळी गेल्या 5 वर्षामध्ये निर्माण केलेली आहे. 1-2 कार्यकर्त्याच्या नाराजी असतात. नाराजीचं कारण काय असू शकते? पक्ष म्हणलं तिथं नाराजी आलीच की ज्याच्या सोबत जमत नाही तो पदाधिकारी जर पक्षात घेतला त्याची नाराजी असू शकते. त्याच्या मनासारखं पद भेटलं नाही तरी नाराजी असू शकते, किंवा एखाद्या कुठल्या तरी कारणामुळे नाराजी असू शकते. पक्षामध्ये हजारो कार्यकर्ते आहेत, 1-2 कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली याचा अर्थ सगळेच कार्यकर्ते नाराज आहेत अशी भूमिका कुठलीही नाही. उलट सगळ्यांना घेऊन चालणारा कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये, या मराठवाड्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून सातत्यानं 5 वर्ष काम करणारा मी एकमेव जिल्हाध्यक्ष या मराठवाड्यामध्ये आहे. जो वंचितचा मतदार आपल्या मतदारसंघामध्ये होता ते कुठेतरी नाराज असल्याचं दिसत आहे. कारण लोकसभा निवडणुकी मला जे महाविकास आघाडी सोबत बाळासाहेब आंबेडकर हे येणार अशी चर्चा होती, आघाडी होणार आणि तुम्ही त्या पद्धतीचा आनंद साजरा केला होता, परंतु ऐनवेळी ती आघाडी होऊ शकली नाही. यामुळे मतदारांमध्ये कुठेतरी संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कुठेतरी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि वंचित बहुजन आघाडीवर मतदार नाराज असल्याचं दिसत आहे, आणि जो हक्काचा मतदार आहे तुमचा तो बी कुठे बाजूला गेलाय असं वाटतं. नाही, हक्काचा मतदार हा बाळासाहेब आंबेडकरांशी, बाबासाहेबांच्या विचाराशी कधी सोडून जाऊ शकत नाही. राहिला विषय युतीचा, तो सर्वस्वी निर्णय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे, आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जो निर्णय घेतलेला आहे तो पक्षाचा अंतिम निर्णय आहे. आणि बाळासाहेबांनी वेळोवेळी युतीनं होण्याबाबतच्या भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून, या ठिकाणी अनेक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी ती भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे. जे नांदेड आणि लातूर या दोन्हीही मतदारसंघामध्ये लोकसभेला वंचितने उमेदवार दिले होते, परंतु ज्या पद्धतीने 19च्या उमेदवारांची चर्चा झाली त्या पद्धतीने या उमेदवाराची मात्र कुठे चर्चा झाली नाही. आणि जो लातूरचा उमेदवार होता त्यांची तर कंधारच्या मतदारांना मी ओळख नाही. नांदेडच्या आमचा उमेदवार नांदेडचा हा रेसमध्ये आहे. मतदानची जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा किती मतदारांनी कोल दिला हे लक्षात येईल. लातूरच्या बाबतीमध्ये थोडा नौका उमेदवार आम्हाला मिळाला, आणि लोकसभाची तयारी ही 5 वर्षापासून झालेली पाहिजे होती, पण आमच्यासाठी थोडा नौका उमेदवार मिळाला आणि त्यांनी खूप प्रयत्न केले, पण 15-20 दिवसामध्ये लोकसभेची तयारी होऊ शकली नाही. कारण आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे सत्ता नाही, आमच्याकडे आमदार नाहीत, खासदार नाहीत. कार्यकर्त्याच्या जीवावर ती निवडणूक झाली, आणि आम्ही आमच्या पद्धतीनं लातूर लोकसभेची निवडणूक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लढवलेली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये पैसे नसलेले उमेदवार बाळासाहेबांनी दिले होते. नांदेडला यशपाल भिंगे असतील, इकडे गारकर असतील, यांना उमेदवारी दिली होती, परंतु तो एक माहोल होता. लोहा कंधार मतदारसंघ हा तुमच्या हक्काचा आहे. वंचित बहुजन आघाडीला गेल्या वेळेस आघाडी 2 नंबरला होती. असं असताना ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीनं प्रचार करायला पाहिजे लोकसभेमध्ये, त्या पद्धतीचा प्रचार दिसला नाही. लोकसभेचा प्रचार गेल्या वेळेस सारखाच झालेला आहे, फक्त बघण्याचं नजरिया बदललेला आहे. लोकांचा मूड होता की या ठिकाणी भाजपला पाळलं पाहिजे, कोणीही श्रेय घेण्याचं काही कारण नाही. कुठल्याही पक्षाला जर मतदान झालं असेल तर लोकांमध्ये एकच चर्चा होती की यावेळेस या ठिकाणी भाजपला हरवायचंय, आणि भाजपच्या विरोधामध्ये जो कोणी ठाम उभा टाकेल त्याच्याशी पाठीमागे जनता उभा जे मतदान होतं ते हक्काचं जे मतदान होतं ते कुठेतरी काँग्रेसला गेल्यासारखं वाटतं. नाही, अजिबात नाही. वंचितचा मतदार हा वंचित सोबतच आहे. तुमच्या निवडणुकीचं मतदान झालेलं आहे, 5व्या टप्प्यातलं मतदान होणार आहे, आणि लगेच विधानसभेला तयारी चालू होणार आहे. तुम्ही विधानसभेचे संभाव्य उमेदवार आहात, कशा पद्धतीनं तुमची भूमिका राहणार आहे निवडणुकीला सामोरे जाण्याची? 2019च्या निवडणुकीच्या नंतर सातत्यानं या मतदारसंघामध्ये विधानसभेची तयारी चालू आहे. आपण बघितलं असेल, गावपर्यंतच्या भेटीगाठी असतील,
अंजलीताई आंबेडकरांचा 2 दिवसीय दौरा असेल, सुजात साहेबांचा दौरा असेल आणि प्रत्यक्षामध्ये मी स्वतः या मतदारसंघामधल्या किमान 70 ते 80 हजार लोकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतलेल्या आहेत. प्रत्येकाच्या घरी जाणं, गावपरचे दौरे आणि निवडणुकीची जी काही रणनीती असते, कोणाची उघड असते, कोणाची गुप्त असते, कोणाचं दिसतंय, कोणाचं दिसत नाही. पैसेवाले लोक पैशाच्या जीवावर बॅनर लावणे, व्हॉट्सअप, फेसबुक, काही जणांना फेसबुक चालवण्यासाठी रोजाना लावलेले माणसं आहेत. पण आमच्याकडे तशी काही परिस्थिती नाही. आम्ही फेसबुक, व्हॉट्सअपच्या पासून खूप दूर आहोत. आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणी काम चालू आहे. माझ्या पाठीमागं या ठिकाणी सर्व समाजातील कार्यकर्त्यांची फळी मी उभा केलेली आहे. त्याचबरोबर सगळ्या समाजामधून या ठिकाणी मला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे आणि 2024च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या मतदारसंघामध्ये 1001% निवडून येणार आहे. उमेदवार तुम्हीच राहताल की ऐन वेळ बदलला जाईल उमेदवार? तो सर्वस्वी अधिकार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे. पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, अंजलीताई असतील, सुजात साहेब असतील, यांनी मला या ठिकाणी कामाला लागण्याचे आदेश गेल्या 2 वर्षापासून दिलेले आहेत. सातत्यानं आपण सुजात साहेब आंबेडकर लोह्याच्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे की शिवा नरंगले हे 2024चे आमचे विधानसभेचे उमेदवार असतील, त्यांना निवडून आणायचंय असा संकल्पही त्यांनी त्या निर्धार मेळाव्यातून केलेला आहे. पण कसं निवडून येणार? कारण तुमच्या समोर जे उमेदवार येणार आहेत ते सर्व धनदांडगे आहेत. त्यांना तुम्ही कशा पद्धतीने टक्कर देणार आहात? माझ्याकडे मतदार आहेत, त्यांच्याकडे पैसा आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये माझा विधानसभेचा खर्च जर आपण बघितला तर तो 25 लाखाच्या आतमधला आहे आणि त्यांचा खर्च जर आपण बघितला तर 25 कोटी रुपये आहे. मी पैशावर राजकारण करणारा कार्यकर्ता नाही, लोकांच्या जीवावर राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. मला खात्री आहे कितीही पैसेवाले जरी असतील, माझ्याकडे मतदार आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगू शकतो की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवा नरंगलेला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये 70 ते 80 हजार मतं पडणार आहेत. तेवढी माझी बांधणी झालेली आहे. कशा पद्धतीने बांधणी झाली? नेमकं काय करणार? माझ्याकडे मतदार आहे. कोणता मतदार आहे? सगळा बहुजनाचा मतदार आहे पूर्ण. पण नांदेड लोकसभेमध्ये ओबीसीचे एवढं मतदान असताना म्हणावं तसं मतदान? ती राष्ट्रीय निवडणूक होती. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये व्यक्ती बघला जातो, त्याचं लोकलचं काम बघलं जाते, त्याच्या समाजाचा पाठिंबा बघला जातो. गणित वेगवेगळे गणित प्रत्येक निवडणुकीमध्ये असतात. लोकसभेचं गणित वेगळं, विधानसभेचं गणित वेगळं, जिल्हा परिषदचं वेगळं, ग्रामपंचायतचं वेगळं. मी विधानसभेचं तुम्हाला दावे सांगतो की या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे. पण आता या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला गेला की वंचितला मतदान म्हणजे भाजपला मतदान, त्याच पद्धतीनं विधानसभेला अफवा होऊ शकते. विरोधकाची चालू असू शकते. खरं तर आपण बघितलं असेल, सगळेच पक्ष ही सेटलमेंट करत असतात. एक वंचित बहुजन आघाडी सोडली तर बाळासाहेबांची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही पडद्यामागून कुठलंही राजकारण करत नाही, आम्ही कुठलीही सेटलमेंट करत नाही. आम्ही मैदानात उतरून लोकांसमोर जाऊन मतदान घेत असतो आणि त्या जीवावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी जे उमेदवार दिले ते प्रत्येक समाजातून जातीवाय मतदान बघून उमेदवार दिले, परंतु मतदान किंवा निवडणूक ही केवळ जातीवरच होत नाही. आम्हाला या ठिकाणी राजकारणातलं सामाजिकरण करायचंय. आपण बघितलं असेल, एवढा मोठा मुस्लिम समाज बांधव या देशामध्ये आहे, या राज्यामध्ये आहे. पण कधी काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असेल, एकही मुस्लिम समाज बांधवाला आमच्या उमेदवारी लोकसभेची मिळाली नाही. फक्त काँग्रेसनं 70 वर्षामध्ये आमच्या मुस्लिम समाज बांधवांची मतं घेतली. मुस्लिम समाज बांधवाला कोणाला खासदार आमदार करावा असं कधी वाटलं नाही. पण बाळासाहेबांनी इथल्या सुतार असेल, कुंभार असेल, लवार असेल, छोट्या छोट्या जातीतल्या माणसाला लोकसभेच्या उमेदवारी दिलेल्या आहेत. आम्ही सत्ताच आमची यावी किंवा आम्ही राजकारणच करावं असं नाही, पण या ठिकाणी बाबासाहेबांचा जो विचार होता तो विचार समोर घेऊन आम्ही या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत आहोत. मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली हे मान्य आहे, परंतु मुस्लिम समाजाला मतदान दिलं नाही. मुस्लिम लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचं जवळपास 90% मतदान काँग्रेसला झाल्याचं दिसून आले. नाही, आम्हालाही मुस्लिम समाज बांधवांनी चांगलं मतदान केले. अनेक ठिकाणी आमचे उमेदवार मुस्लिम समाज बांधवाच्या सोबत होते आणि आपल्याला रिझल्ट लागल्यानंतर किती मुस्लिम समाज बांधवांनी वंचितला मतदान केलं हे कळेल. बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या जवळ आहात,
गेल्या 5 वर्षापासून त्यांच्यासोबत काम करत आहात. लोकसभेला युती तुटली पण विधानसभेला युती होऊ शकते का, आघाडी होऊ शकते का? महाविकास आघाडी सोडून बाळासाहेब आंबेडकर जाऊ शकतात. बाळासाहेबांनी जे जे भाकीत केले ते आता म्हणजे आतापर्यंत ते भाकीत खरं होत आलेलं आहे आणि विधानसभेच्या पूर्वी आता तुमचा अजेंडा काय राहणार आहे निवडणुकीचा? आमच्या विकासाचा अजेंडा राहणार आहे, घराणेशाहीचा अजेंडा राहणार आहे. या मतदारसंघामध्ये सातत्यानं 4 ते 5 घराणे सातत्यानं या ठिकाणी राजकारण करतात आणि दर निवडणुकीला आम्ही विकास करू म्हणून सांगतात. 70 वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता दिली तरी हे तेच मुद्दा घेऊन लोकांसमोर येतात. त्यामुळे आम्ही या प्रस्थापितांच्या विरोधात, या घराणेशाहीच्या विरोधात, इथल्या गुंडशाहीच्या विरोधात, इथल्या ठोकशाहीच्या विरोधात या ठिकाणी आणि या पैसेवाल्यांच्या विरोधात आम्ही वंचित बहुजन आघाडी भूमिका घेऊन या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. शिवाभाऊ, एक शेवटचा प्रश्न आहे. आता देशाच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. तुम्ही आता म्हणालात की काँग्रेसने फक्त मुस्लिम समाजाची मतं घेतली आणि भाजप नको आहे म्हणून लोकांनी काँग्रेसला मतदान केलं. या निवडणुकीच्या निकालामध्ये नेमकं तुम्हाला कोणता पक्ष सत्तेत बसेल असं तुम्हाला वाटतं? नाही, मी काय तेवढा मोठा नेता नाही, राज्याचं काही सांगू शकत नाही. पण एवढं नक्की की लातूर, नांदेड आणि हिंगोली या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव होणार आहे, एवढं मी या ठिकाणी सांगू शकतो. कारण या तिन्ही मतदारसंघामध्ये मी स्वतः फिरलेला आहे. धन्यवाद भाऊ. आज तुमचा वाढदिवस आहे. धन्यवाद. वाढदिवसाच्या तुम्हाला परत एकदा शुभेच्छा.